पातेलभर दूध असू द्या किंवा कितीही दूध असू द्या, त्याच्यामध्ये अगदी 1 चमचा जरी आपण दही टाकलं तर ते घट्ट होतं, त्या दुधाचं दही बनतं। याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये सुख शांती नाहीये, कोणाचंच कोणाशी जमत नाहीये, बहीण भाऊ असू द्या, जावा जावा, सासू सुनेचं किंवा मुलांचं, आई वडिलांचं, नवरा बायकोचं, कोणाचंही कोणाशी जमत नाही, तर अशा वेळेला ती इच्छा तुमच्या मनामध्ये ठेवा की आमच्या घरामध्ये एकोपा राहावा किंवा स्पेशली कोणत्या व्यक्तींसाठी तुम्ही करत असाल तर याच्यासोबत माझं नातं व्यवस्थित व्हावं। आणि दररोज कोणत्याही सोमवारपासून सुरू करा आणि दररोज किंवा दररोज शक्य नसेल तर फक्त सोमवार तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती दह्याने अभिषेक करायचा आहे। म्हणजे सुरुवातीला थोडं पाणी अर्पण करायचं, त्याच्यानंतर दही अर्पण करायचं आणि परत पाणी अर्पण करायचं। या पद्धतीने केल्यानंतर तुमच्या नात्यातील जो दुरावा आहे तो दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये एकोपा, प्रेम वाढेल आणि तुमच्या नात्यामध्ये सुद्धा मधुरता येऊन दोघांमधील प्रेम वाढेल।